तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडते यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिजिटल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण बिझनेस आयडिया, नवीन व्यवसायाबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ असणार आहे तो महिलांसाठी खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण की मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल, बऱ्याच महिला ह्या हाऊसवाईफ असतात, म्हणजेच गृहिणी असतात. तर जे काही महिला गृहिणी असतात त्यांना पण त्यांची पण काही स्वप्ने असतात, त्यांना पण काहीतरी त्यांचा स्वतःचा व्यवसाय करायचा असतो, किंवा जे काही महिला घरी बसून बोर होत असतात, कंटाळा येत असतो, तर त्यांच्यासाठी ही माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण की आता तुम्ही आता घरी बसून ज्या काही महिला असणार आहे त्या आता घरी बसून 10 प्रकारची अशी नवीन व्यवसाय ती अगदी घरी बसून त्यांचा स्वतःचा व्यवसाय करू शकता. तर ते 10 प्रकारची कोणकोणते नवीन व्यवसाय आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आज आपण जे काही महिला असणार आहे, गृहिणी असणार आहे, त्यांना आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, यामध्ये आज आपण ज्या काही महिला असणार आहे, गृहिणी असणार आहे, त्यांना घरी बसून कोणकोणत्या प्रकारचे 10 नवीन व्यवसाय करू शकतात त्याबद्दलचं संपूर्ण डिस्कस आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तसेच तुम्ही या व्यवसायातून लाखो महिन्याला कमवू शकता. चला तर पाहूया ते व्यवसाय कोणकोणते आहेत. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता, महिलांना आता घर बसल्या करता येणार 10 प्रकारचे नवीन बिझनेस आयडिया. तर त्याचबद्दलची संपूर्ण आयडिया आज आपण डिस्कस करणार आहोत. बाजारपेठा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि त्यामुळेच पैसा कमवण्याच्या आयडियांमध्ये पण वाढ झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रमाणापेक्षा पण जास्त कौशल्याला आणि अनुभवापेक्षा ज्ञानाला प्राधान्य दिले जात आहे. तसेच प्रमाणापेक्षा गुणवत्तेला पण महत्त्व प्राप्त झाले आहे. लोक त्यांना हव्या त्या गुणवत्तेसाठी पैसे देण्यास तयार आहेत. तंत्रज्ञान, इंटरनेटमुळे बिझनेस भौगोलिक सीमा ओलांडल्या आहेत. बिझनेस सुरू करण्यासाठी, ऑनलाईन पैसे कमविण्यासाठी, ज्ञान, कला शेअर करण्यासाठी आणि कमाईचा नवीन प्रवाह सुरू करण्यासाठी ही उत्तम वेळ आली आहे. आर्थिक स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला हवे असते, परंतु म्हणून जर तुम्ही महिला असाल आणि तुमच्या आवडीला तुम्हाला फॉलो करायचे असल्यास येथे महिलांसाठी बिझनेस आयडिया आहेत, ज्या तुम्ही कमीत कमी गुंतवणूक सुरू करू शकतात आणि त्यातून कमाईचा सर्वोत्तम स्रोत तयार करू शकता. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता, यामध्ये सर्वात 1 नंबरचा व्यवसाय आहे बेकरी आणि केक बनवण्याचा बिझनेस. यामध्ये बेकरी हा अशा बिझनेसपैकी एक आहे ज्याने महामारीच्या काळात तेजी पाहिली आहे. केक हा प्रेम आणि उत्सव व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि प्रत्येक संस्मरणीय क्षणासाठी तो सर्वात प्रमुख घटक आहे. कोणीही बेकरी कौशल्य सहज आत्मसात करू शकतो आणि कमीत कमी गुंतवणूक करून बेकरी उत्पादनाचे ऑर्डर घेणे सुरू करू शकतो. हा बिझनेस कमी गुंतवणूक आणि घर बसल्या करू शकतो. तसेच बेकरी वर्ग घेणे महिलांसाठी चांगली ग्रह आधारित बिझनेस आयडिया ठरू शकते. थोडी मेहनत घेतल्यास केक डेकोरेशन किंवा खास स्वीट बनविण्यास कोणीही स्वतःची छाप पाडू शकतो. तुम्ही जवळचे नातेवाईक, कुटुंब आणि मित्रांपासून सुरुवात करू शकता. दर्जेदार उत्पादने, वर्ड ऑफ माउथ, पब्लिसिटी आणि सोशल मीडिया मार्केटिंगच्या मदतीने तुमचा बिझनेस वाढवू शकता. गुंतवणूक आणि नफा. महिलांना घरबसल्या हा बिझनेस सुरू करण्यासाठी जवळपास 10,000 पेक्षा कमी गुंतवणूक करणे आवश्यक आहे आणि नफा बिझनेस किती वाढतो यावर अवलंबून आहे. अशा प्रकारे मित्रांनो, हा 1 नंबरचा व्यवसाय इथे दिलेला आहे. यासाठी मित्रांनो, तुम्ही कमीत कमी 10,000 रुपयापर्यंत गुंतवणूक करून हा संपूर्ण व्यवसाय अगदी घरी बसून महिला व्यवसाय हा करू शकतात आणि या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपये या व्यवसायातून कमवू शकता. आता 2 नंबरचा जो काही व्यवसाय आहे, हाताने बनवलेल्या वस्तूंचा बिझनेस, ज्याला आपण हँडक्राफ्ट असे म्हणतो. ज्या काही हँडक्राफ्ट वस्तू आहेत, सध्याच्या काळात तुम्हाला माहीतच असेल, जे काही हँडक्राफ्ट हाताने बनवलेल्या वस्तू असतात त्या खूपच महाग असतात, पण तो पण व्यवसाय तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे. गिफ्ट आणि सरप्राईज दिल्या जाणाऱ्या वस्तूंना वैयक्तिक स्पर्श देण्याची पद्धत सुरू झाली आहे. आता ते दिवस गेले जेव्हा रेडियम गिफ्ट दिली जायची. आजकाल लोक प्रेम आणि काळजी दर्शवण्यासाठी त्यांच्या प्रियजनांना हस्तनिर्मित वस्तू मोठ्या प्रमाणात देत आहे. जर तुम्ही कला आणि हस्तकलेत निपुण असल्यास तुम्ही तुमची आवड जपून हा बिझनेस नक्की सुरू करू शकता. हस्तनिर्मित उत्पादने विशेष पॅकेजिंगसह डिझाईन केलेली असतात आणि त्यांना चांगली मागणी असते. तसेच लोक अशा गोष्टींसाठी पैसे देण्यास तयार आहेत.
यात पेंटिंग, दागिने, मेणबत्त्या, घर सजावट, कपड्यांचा समावेश होतो. तसेच या वाढलेल्या बाजारपेठेची मोठी व्याप्ती असून ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचण्यासाठी अनेक साईट्स विक्रेत्यांना त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यास, जाहिरात करण्यास आणि ऑनलाईन विकण्यास मदत करतात. त्यामुळे सर्जनशीलतेला उत्पन्नाच्या स्रोतामध्ये बदलण्याचा हा एक योग्य मार्ग आहे. या व्यवसायासाठी कमीत कमी 500 रुपयापासून ते 10,000 रुपयापर्यंत तुम्ही गुंतवणूक करून लाखोचा नफा तुम्ही इथे कमवू शकता. साधारणपणे हाताने बनवलेल्या उत्पादनांची किंमत अधिक असते आणि त्यातून चांगली कमाई केली जाते. अशा प्रकारे मित्रांनो, हा हाताने बनवलेला वस्तू तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरी बसून ऑनलाईन पद्धतीने तसेच ऑफलाईन पद्धतीने पण सुरू करू शकता. आता 3 नंबरचा जो काही व्यवसाय आहे, केटरिंग बिझनेस किंवा होम डिलिव्हरी. हा पण एक व्यवसाय मित्रांनो तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे. समजा स्वयंपाक बनवण्याची तुम्हाला प्रचंड आवड आहे आणि त्याच्याशी संबंधित तुम्हाला बिझनेस करायचा मिळाल्यास तुमच्यासाठी ते सर्वोत्तम असेल, बरोबर ना? या धावपळीच्या करिअर युगात अनेक कुटुंबियांना घरी जेवण बनवायला किंवा रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ मागवायला वेळ मिळत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. तसेच सद्यस्थितीत आरोग्य जपण्याकडे लोकांना अधिक कल वाढलाय. जो काही कोरोना काळ होता त्या काळापासून प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या जीवनाकडे, स्वतःच्या जो काही आरोग्य आहे त्याच्याकडे खूपच नीटनेटकीपणे पाहत आहे. तर लोक नियमितपणे घरगुती जेवणास प्राधान्य देत आहे. या गोष्टीचा विचार केल्यास पैसे घेऊन तुम्ही इतरांसाठी घरगुती जेवण बनवून देणारी व्यक्ती होऊ शकता. ऑफिसला जाणाऱ्या लोकांसाठी टिफिन तयार करणे किंवा तुमचा स्वतःचा केटरिंग बिझनेस सुरू करणे देखील तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी पुरेसे पैसे मिळवून देईल. स्वयंपाकाच्या वर्गांनाही मोठी मागणी आहे. यामुळे महिलांसाठी हा पैसे कमवण्याचा चांगला स्रोत ठरू शकतो. तर मित्रांनो, हा जो काही व्यवसाय आहे, हा व्यवसाय तर प्रत्येक महिला हा व्यवसाय घरी बसून अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. पण या व्यवसायामध्ये पण मित्रांनो तुम्ही अगदी छोट्या अमाऊंटपासून तर मोठ्या अमाऊंटपर्यंत इन्व्हेस्ट करून, गुंतवणूक करून हा संपूर्ण व्यवसाय अगदी सोप्या पद्धतीने सुरू करू शकता. तसेच तुमच्याजवळ जर एखादं कॉलेज किंवा ऑफिस असेल तर कॉलेजचे जे काही विद्यार्थी असतात ते संपूर्ण विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यातून, राज्यातून येतात शिक्षणासाठी. तर शिक्षणासाठी आल्यानंतर त्यांना घरच्या जेवणाची सवय असते. तर तुम्ही ही सेवा देऊन त्यांची खूप मोठी मदत करू शकता. तसेच या बिझनेसमधून तुम्हाला पण खूप मोठा लाभ मिळणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही 3 नंबरची योजना इथे दिलेली आहे. नंतर 4 नंबरची आहे डे केअर सेंटर आणि पेट सेटिंग सर्व्हिस. ही एक योजना सध्याच्या काळात खूप फॉर्ममध्ये आहे. डे केअर सेटिंग मागणी सध्या वाढली असून ती लोकप्रिय झाली आहे. जे लोक जॉबर आहेत आणि ज्यांना मुलं आहेत असे लोक वेळेत नियोजन करून त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी एखाद्या व्यक्तीची निवड करतात, ज्याला आपण आया पण म्हणतो. आयासारखाच हा संपूर्ण व्यवसाय मित्रांनो आहे. जर तुमच्याकडे लहान मुलांना हाताळण्याचे आणि योग्य काळजी घेण्याचे जर कौशल्य असल्यास महिलांसाठी हा एक चांगल्या घरबसल्या करता येणारा बिझनेस ठरू शकतो. डे केअर सेंटरमध्ये तुम्हाला बाळाचे नॅपकिन, टॉवेल, कपडे, खेळणी, खाद्यपदार्थ, पाळणे आणि मुलांची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर सामग्रीची व्यवस्था करावी लागते. तुमच्याकडे असलेले कौशल्य आणि गुंतवणुकीने तुम्ही सहज सेंटरचे व्यवस्थापन करू शकतात. अशा प्रकारे मित्रांनो हा 4 नंबरचा व्यवसाय इथे दिलेला आहे. आता यामध्ये 5 नंबरचा जो काही व्यवसाय आहे ऑनलाईन कन्सल्टन्सी. आता सध्याच्या काळात तुम्ही इथे पाहू शकता आपला भारत देश ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन विभागाकडे, ऑनलाईन डिजिटल इंडियाकडे वाढत जात आहे. तर आता सध्या ऑनलाईन कन्सल्टन्सी पण ही खूप प्रमाणात वाढलेली आहे. कन्सल्टन्सी सेवेची आज प्रत्येक व्यक्तीला खूप गरज आहे. ते बिझनेस, आरोग्य, नातेसंबंध, काम, मन, लग्न, शिक्षण, कुटुंब, करिअर इत्यादीशी संबंधित असू शकते. लोक या सर्व परिणामांमध्ये मदत शोधत असतात आणि तुम्ही त्यांना मदत करू शकतात. चांगली संभाषण कौशल्य, मानसशास्त्राची समज आणि या क्षेत्राशी संबंधित ज्ञान असेल तर तुम्ही या बिझनेससाठी नक्की ट्राय करू शकता. अर्थात व्यावसायिक आणि कन्सल्टन्सी सेवांसाठी विशेष पदवी आणि वैद्यकीय, आर्थिक, कर आकारणी इत्यादी प्रमाणपत्रांची आवश्यकता तुम्हाला इथे लागणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो 5 नंबरचा व्यवसाय हा दिलेला आहे. आता जो काही 6 नंबरचा व्यवसाय तर हा तर माझा खूपच आवडता आहे, ब्लॉगिंग किंवा यूट्यूब. आता इथे तुम्ही घर बसल्या मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुमच्याकडे PC किंवा मोबाईल जरी असेल तरी तुम्ही यामधून लाखो रुपये महिन्याला कमवू शकता. ब्लॉगिंग जर मित्रांनो तुम्हाला लेखनाची जर सवय असेल किंवा तुम्हाला लेखनाचं खूप जमत असेल तर तुम्ही ब्लॉगिंग करून लाखो रुपये महिन्याला कमवू शकता. तसेच जर तुमच्यात काही नवीन टॅलेंट असेल, नवीन कला असेल तर ती कला यूट्यूब चॅनलद्वारे तुम्ही इतरांना दाखवून त्यामधून पण तुम्ही मित्रांनो लाखो रुपये कमवू शकता. जसं की मी आता
प्रत्येकांना एक महत्त्वाची माहिती माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे सर्वांना कळत असतो, जसे की ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचं, जॉबचे जे काही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म येतात त्यासाठी अर्ज कशाप्रकारे करायचा, महाराष्ट्रामध्ये सध्या कोणकोणत्या योजना आहेत त्या योजनांसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा, त्यासाठी पात्रता, अर्ज, आवश्यक डॉक्युमेंट अशा प्रकारची संपूर्ण माहिती मी आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगत असतो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्वतःचं टॅलेंट वापरून यामधून पण लाखो रुपये मित्रांनो घरी बसल्या काही काम न करता फक्त तुम्हाला इथे तुमचा मोबाईल, इंटरनेट, बस या दोनच गोष्टी तुम्हाला इथे लागणार आहेत आणि एक तुमचं टॅलेंट. अशा प्रकारे तुमच्याकडे जर या 3 गोष्टी असतील ना मित्रांनो, तुम्ही या ब्लॉगिंग किंवा यूट्यूबमधून लाखो रुपये कमवू शकता. नंतर आहे डिजिटल मार्केटिंग किंवा इन्फिनिटी मार्केटिंग आणि फ्रीलान्सिंग. हा पण व्यवसाय मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार. यामधून पण तुम्ही लाखो रुपये महिन्याला कमवू शकता. नंतर योगा प्रशिक्षण, ऑनलाईन ट्युशन तर तुम्हाला माहीतच असेल, जसे की ग्रेडअप असेल, बायजूस असेल, टेक्स्टबुक असेल, हे जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनमधून तुम्ही जे काही स्पर्धा परीक्षा असेल किंवा 1ली ते 10वी, 10वी ते 12वी किंवा ग्रॅज्युएशन असे संपूर्ण शिक्षण मित्रांनो आता तुम्ही अगदी घरी बसून कंप्लीट करू शकता. आता तर मित्रांनो तुम्ही आता घरी बसून तुमची ऑनलाईन डिग्री पण आता घेऊ शकता. यामध्ये पण मित्रांनो भारताने प्रगती केलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ऑनलाईन ट्युशनमधून पण तुम्ही लाखो रुपये इथे कमवू शकता. नंतर आहे ब्युटी पार्लर किंवा सलून. आता मित्रांनो हा असा व्यवसाय आहे की हा कधीच बंद पडणार नाही मित्रांनो. यामध्ये तर एवढं इन्कम आहे तर खूपच इन्कम आहे. इथे तुम्ही पाहू शकता सौंदर्य आणि स्किन केअरच्या नवीन ट्रेंडसह सौंदर्य उपचार, मेकअप, केशर रचना, ड्रेपरी यासाठी सलून उघडणे तुमच्याकडे आवश्यक कौशल्य असल्यास फायदेशीर ठरू शकते. बिझनेस सुरू करण्यापूर्वी परवान्याच्या आवश्यकतेविषयी जागरूक राहा आणि ते मिळवा. भाड्याने घेतलेली छोटी जागा आणि काही प्रकारच्या उपकरणांसह हा बिझनेस तुम्ही अगदी एखाद्या गाळ्यामध्ये सुरू करू शकता. महिलांसाठी हा एक व्यवसाय मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. यामध्ये तुम्हाला फक्त गुंतवणूक जास्त लागणार आहे. यामध्ये तुम्हाला जवळपास 50,000 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक ही करावी लागणार आहे. तर जास्तीत जास्त तुम्हाला जे काही आवडेल तुम्ही जिथपर्यंत इन्व्हेस्ट करू शकता तिथपर्यंत तुम्ही इथे इन्व्हेस्ट करू शकता. चांगल्या प्रकारे जर तुम्ही इथे इन्व्हेस्ट केलं तर तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू होऊ शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो इथे संपूर्ण 10 प्रकारचे बिझनेस आयडिया मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे. आता ज्या काही महिला असणार आहे या संपूर्ण महिला ह्या संपूर्ण व्यवसाय हे 10 प्रकारचे व्यवसाय अगदी घरी बसून त्यांचं स्वतःचं संपूर्ण काम झाल्यानंतर हा व्यवसाय पण ते करू शकतात. तर अशा प्रकारे मित्रांनो ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता ज्या काही गृहिणी आहेत, महिला आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो ही माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण आहे. तसेच मित्रांनो आता यामध्ये पण भरपूर जणांना अडचण येत असते. यामध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट असते, गुंतवणूक असते त्यासाठी तुमच्याकडे पैसेच नसतात. आता मित्रांनो यासाठी पण एक दुसरा पर्याय, यामध्ये तुम्ही जे काही योजना आहे महाराष्ट्र सरकारमध्ये विविध योजना मित्रांनो इथे दिलेल्या आहे आणि महिलांसाठी तर खूपच योजना इथे दिलेल्या आहे. महिलांना इथे 100% ते 90% पासून अनुदान इथे देण्यात येते. आता कोणत्या पण महिलांना जर त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी महाराष्ट्र सरकार इथे मदत करते. त्यामध्ये तुम्हाला 90%, 100% अनुदान तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी देत असते. तसेच कर्ज पण तुम्हाला इथे देत असते. तर पाहायला गेलं तर मित्रांनो कोणती पण महिला त्यांच्याकडे जर पैसा पण नसेल, फक्त तुम्हाला इथे डॉक्युमेंट लागणार आहे. तुमच्याकडे जर पैसे पण नसेल तर इथे तुम्हाला गव्हर्नमेंट तुम्हाला पैसे देईल तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी. संपूर्ण जगाला तुमची नवीन पहिचान तुम्ही इथे देऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो ही संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. तर मित्रांनो यामध्ये आता अजून काही माहिती इथे दिलेली आहे, वारंवार विचारलेले प्रश्न. आता हा संपूर्ण माहिती मी सांगितल्यानंतर तुम्हाला यामध्ये असे प्रश्न तर पडलेच असतील. स्पर्धेच्या दृष्टीने ऑनलाईन बिझनेस स्थापित करणे कठीण आहे का, त्याबद्दलचं संपूर्ण उत्तर इथे दिलेलं आहे. या ब्लॉगची लिंक तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे, तसेच आय बटनावर पण दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हा संपूर्ण ब्लॉग ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता आणि त्यामध्ये संपूर्ण दिलेले जे काही बिझनेस आयडिया आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहू शकता. तर मित्रांनो पाहायला गेलं तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे. मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत.